आपणा सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र वाहुरे युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण जीवन आरोग्याचे रहस्य तुळस याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. तिन्ही युगात आणि तिन्ही लोकात सौभाग्य आणि मांगल्याचे प्रतीक म्हणून आदरणीय ठरलेली आणि भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असलेली तुळस. तुळशीची जन्मकथा स्कंद पुराण, देवी भागवत पुराण, ब्रह्म वैवर्त पुराण, शिवपुराणात वाचायला मिळते. तुळशीमध्ये ओझोन नावाचा वायू असतो. हा वायू स्त्रियांच्या शरीर स्वास्थ्याकरिता फारच हितकारक असतो असे आयुर्वेद व वैद्यकीय शास्त्राने सिद्ध केलेले आहे. हे आमच्या पूर्वजांनी अगोदरच जाणून स्त्रियांनी तुळशीचे पूजन करण्याचा प्रघात निर्माण केलेला आहे. प्राचीन काळी वृंदावनामध्ये तुळस प्रकट झाली म्हणून तिला वृंदावनी म्हणतात. जी असंख्य वृक्षात निरंतर पूजा प्राप्त करते त्या जगतपूज्य देवीला विश्वपूजिता असेही म्हणतात. जिने या अनंत विश्वाला पवित्र केले आहे तिला विश्व पावनी असे म्हणतात. देवाला फुले अर्पण केली आणि तुळशीपत्र अर्पण केले नाही तर देव प्रसन्न होत नाही म्हणून तुळशीला पुष्पसार असेही म्हणतात. तुळशीच्या प्राप्तीने संसारात परमानंद प्राप्त होतो म्हणून तुळशीला नंदनी असेही म्हणतात. ज्या देवीची संपूर्ण विश्वात कशाशीही तुलना करता येत नाही म्हणून तिला तुळशी म्हणतात. तुळस ही कृष्णाची जीवन स्वरूपी आहे म्हणून तिला कृष्ण जीवनी असेही म्हणतात. तुळशीपत्र भगवान विष्णूला अर्पण केल्याने भगवान विष्णू संतुष्ट होतात. कृष्ण तुळस आणि श्वेत तुळस हे तुळशीचे मुख्य दोन प्रकार असून वैजंती तुळस, कापूर तुळस, सब्जा तुळस असे तुळशीचे एकूण 21 प्रकार आहेत. राम तुळशीची पाने हिरवट आणि कृष्ण तुळशीची पाने काळसर असतात. वैजंती तुळशीची पाने सुवासिक असतात तर कापूर तुळशीच्या पानातून कापरासारखा सुगंध येत असतो. ज्याप्रमाणे कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी विष्णूला प्रिय आहे त्याप्रमाणे कृष्ण तुळस आणि श्वेत तुळस ही भगवान विष्णूंना प्रिय आहे. ऋग्वेद आणि यजुर्वेदामध्ये तुळशीचे स्वरूप अमृतोद्भव, भक्तिसुधा, विष्णुवल्लभा असे वर्णन केलेले आढळते. तुळशी उपनिषदेमध्ये जन्ममृत्यू विनाशकारी असे तुळशीचे वर्णन केलेले आहे. पद्मपुराणाच्या पाताळखंडात 79व्या अध्यायात असे वचन आहे की तुळशी माळा धारण करून जो साधक विष्णुपूजा आणि देवपूजा करील त्याची पितृकर्मे आणि देवकर्मे द्विगुणित होतील. देवी भागवतात भगवान विष्णूने कार्तिक पौर्णिमेला तुळशीला वर दिला की तू विश्ववंद्य होशील, मी तुला गळ्यात आणि मस्तकावर धारण करीन. स्कंद पुराणातील तुळशी महात्म्यात कार्तिक महिन्यात तुळशी माळा धारण करावी असे सांगितलेले आहे. महाभारतात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे की जी व्यक्ती तुळशीपत्राने माझे पूजन करते तिला पाहून इंद्रदेवही भयभीत होतात. पद्मपुराणात म्हटले आहे की देवव्रत पितृव्रतामध्ये तुळशीचे एक पानही महापुण्यदायक ठरते. जी व्यक्ती भगवान महाविष्णूंचे भक्तिपूर्वक मंत्र स्तोत्र पठन करून तुळशीच्या मंजिरी अथवा तुळशीपत्र भगवान महाविष्णूंना अर्पण करते ती व्यक्ती पुढील जन्मी तिचा पुनर्जन्म होत नाही. तो जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो. अशी व्यक्ती स्वतःच्या अनेक पिढ्यांचा उद्धार करते. श्रीकृष्णाने गोपिकांच्या हिताकरिता गोमती नदीच्या किनारी तुळशीचा वृक्ष लावून वाढवला होता. श्रीरामचंद्रांनी राक्षसाचा वध करण्यापूर्वी शरयू नदीच्या किनारी तुळस लावून प्रार्थना केली होती. शंकरदेव पतिरूपाने प्राप्त व्हावा म्हणून पार्वती मातेने हिमालय पर्वतावर तुळस लावून प्रार्थना केली होती आणि अभिष्ट सिद्धी प्राप्ती करता तुळशीचे सेवन केलेले होते. देवगण आणि किन्नर यांनी सुद्धा दुःस्वप्नाचा नाश होण्याकरिता नंदनवनात तुळस सेवन केली होती. रामचंद्राने आपले हित साधण्याच्या इच्छेने दंडकारण्यामध्ये तुळस लावली होती आणि लक्ष्मण आणि सीतेने तुळशीला मोठ्या भक्तिभावनेने वाढवले होते. तुळशीच्या सेवनाने दुष्ट वृत्तींचा नाश होतो आणि तुळशीच्या ध्यानाने दुष्ट लोकांचा नाश होतो. म्हणून लंकेतील अशोकवनात रावणाच्या नजर कैदेत असलेल्या रामपत्नी सीतेने तुळशीचे ध्यान केले होते. तुळशीच्या सेवनाने अनेक प्रकारचे रोग आणि पापकर्मे नष्ट होतात. तुळशीचे नित्य स्मरण पूजन करणारे आणि तुळशी नामाष्टक तुळशी स्तुती करणारे भक्तांची बुद्धी अधर्म कार्य करण्यास प्रवृत्त होत नाही. कोणी बाल्यावस्था, कुमारावस्था, तरुणावस्था अथवा वृद्धावस्थामध्ये जेवढे पाप केले असतील तेवढे तुळशीच्या स्मरण पूजन स्तोत्र पठणाने नष्ट होतात असे पद्मपुराणात म्हटले आहे. देवी भागवतात 9व्या अध्यायात तुळशीची पुनर्जन्म सांगितला आहे. तो पुढील प्रमाणे: तुळस ही पूर्वजन्मी गोलोकातील राधेच्या शापाने शापित झालेली स्त्री. पतिनिधनानंतर श्रीहरीने तिला आपल्यासोबत गोलोकात नेले. परंतु देव स्त्रियांना विष्णूंची ही कृती आवडली नाही म्हणून त्या तुळशीचा मत्सर करू लागल्या
वारंवार होणारा हा अपमान तुळशीला सहन झाला नाही. त्यामुळे ती आपल्या योग सामर्थ्याने अंतर्धान पावून वृंदावनामध्ये तुळशी वृक्ष रूपाने अवतरली. स्कंद पुराणात तुळशीची उत्पत्तीची कथा दिलेली आहे. देव दैत्यांनी केलेल्या समुद्र मंथनातून निघालेले अमृताचे काही थेंब भूतलावर पडले. त्यामधून तुळशीची उत्पत्ती झाली. ही तुळस ब्रह्मदेवानी विष्णूंना दिली. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये तुळशी उत्पत्तीची कथा पुढील प्रमाणे सांगितली आहे. नर नारींनी एका वनस्पतीला पाहिले तेव्हा त्यांना तिची कोणत्याही वनस्पतीशी तुलना करता येईना, म्हणून तिला तुळशी या नावाने संबोधू लागले. पद्मपुराणात आणि विष्णू पुराणात तुळशी उत्पत्तीची